तर महादेव मुंडे यांना न्याय मिळण्यासाठी बीडच्या परळीत बैठकीचे आयोजन करण्यात आले। मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक संपन्न झाली। मुंडे कुटुंबियांना 100% न्याय मिळवून देणार, महादेव मुंडेंचे मारेकरी फासावर जाणार असं वक्तव्य जरांगेंनी केले। 8 दिवसात आरोपीला अटक न झाल्यास बीड बंदचा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला। फळ्यातून मुंडे कुटुंब निघलं तुमचा धनंजय मुंडे कोंबड्या हराल्यासारखा नुसता मुख्यमंत्र्याकडे गेला होता। या कुटुंबाला भेटू नये म्हणून आणि तुम्ही त्यांची भेट होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांना सांगता यासाठी निघू नका हे तुम्ही मुख्यमंत्र्यांना सांगता म्हणून तुम्ही एका दिवसात 5 ते 6 चक्रा मारल्या। अरे तुमची ती बहीण आहे, तिचा कपाळ उघड पडलाय, तिचे लेख रंगणात पडले, तुम्हाला लाट आवडला पाहिजे, मंत्रिपदासाठी येणे घालायला लागला, लाट मारायला पाहिजे तुम्ही। गृहमंत्र्यांना सांगतो आणि बीडच्या एसपी साहेबांना सांगतो, आरोपी अटक करा। लोकांनी जर कायदा हातात घेतला तर तुम्हाला सुद्धा रस्त्याने पाळता येणार नाही, लक्षात ठेवा। आम्ही मग नाटक नसतो आणि परळी आणि त्या परळी लाभार्थी आम्ही नीट करणार म्हणजे करणार। 1 महिन्याच्या नंतर 100% परळी लाभार्थी नीट होणार। दादांना आवाज दिला की दादा तुमच्या खरंच मला न्याय देण्यासाठी तुमची गरज आहे, तेव्हा दादांनी मला तत्काळ भेटायला आले आणि मी पण दादांची भेट घेतली आणि मी दादांना एवढंच म्हणलं की दादा मला मुख्यमंत्री साहेबांना भेटायचं आहे। दादांनी मला म्हणजे मी 2 महिने जे झटत होते मला मुख्यमंत्री साहेबांची भेट पाहिजे होती, ती दादांनी मला 2 दिवसात टाइम मिळवून दिला मुख्यमंत्री साहेबांचा। आणि मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। खरंच मुख्यमंत्री साहेब मी तुम्हाला आता धन्यवाद देते की तुम्ही मला ती शब्द दिला आणि ते शब्द जेव्हा पाळताल तेव्हा खरंच मी तुम्हाला मानेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।